तर आज आपण या व्हिडिओमध्ये राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना याविषयी माहिती घेणार आहोत. तर यामध्ये ही योजना कोणत्या विभागाची आहे, यामध्ये अनुदान कसे असते, उद्देश काय, तसेच यासाठी पात्रता काय आहे, आवश्यक कागदपत्रे काय याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओंचे तुम्हाला अपडेट येत राहतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी तुम्हाला राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना, तर या योजनेमध्ये ही योजना ही कृषी विभागाची योजना आहे. तर यामध्ये कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व शेतीमधील ऊर्जेच्या वापराचे प्रमाण 2 किलोवॅट हेक्टर पर्यंत वाढवण्यासाठी या योजनेचा त्या ठिकाणी उद्देश आहे. तर यामध्ये शेतीमधील ऊर्जेचा वापर कमी आहे अशा क्षेत्रामध्ये व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचवणे, तसेच प्रात्यक्षिक व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी, तसेच कृषी यंत्र अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे व प्रशिक्षण व प्रात्यक्षिकाद्वारे सहभागीदारांना कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन करणे, असे या ठिकाणी योजनेचे धोरण आहे. तर यासाठी तुम्हाला अनुदान कशा प्रकारे मिळते आणि कोणत्या अवजारांवरती मिळते, तर या योजनेमधून खालील दिलेल्या कृषी यंत्र तसेच अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येईल. तर यामधील तुम्हाला सर्वप्रथम ट्रॅक्टर, तसेच 2 पॉवर टिलर असेल तर त्यानंतर ट्रॅक्टर पॉवर टिलर चलित अवजारे, त्यानंतर बैलचलित यंत्र असेल अवजार, मनुष्यचलित यंत्र अवजार, प्रक्रिया संच, काढणी पश्चात तंत्रज्ञान, तसेच फलोत्पादन यंत्र अवजारे, वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे, त्यानंतर स्वयंचलित यंत्रे, अशा प्रकारे तुम्हाला सर्व वस्तूंवर या ठिकाणी अनुदान मिळते. तर या ठिकाणी भाडेतत्वावरील सुविधा केंद्रही या ठिकाणी उपलब्ध आहे. तर त्यासाठी तुम्हाला कृषी अवजारे बँकेची स्थापना, तसेच उच्च तंत्रज्ञान उत्पादन सेवा सुविधा केंद्राची स्थापना. त्यानंतर यासाठी पात्रता काय आहे तर ती जाणून घेऊया. तर यामध्ये तुम्हाला शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. त्यानंतर शेतकऱ्याकडे 7/12 उतारा व 8 असावा. तसेच शेतकरी अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमधील असल्यास त्याच्या जातीचा दाखला आवश्यक असणे गरजेचे आहे. तसेच फक्त एकाच अवजारासाठी अनुदान देय राहील, म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र अवजार. तसेच कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास ट्रॅक्टरचलित अवजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल, परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक आहे. तसेच एखाद्या घटकासाठी अवजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याचा घटक अवजारासाठी पुढील 10 वर्षे अर्ज करता येणार नाही, परंतु इतर अवजारासाठी अर्ज करता येऊ शकतो. तसेच एक उदाहरणार्थ या ठिकाणी जर तुम्ही एखाद्या शेतकऱ्याला 2018-19 मध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील 10 वर्ष ट्रॅक्टरसाठी लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाही, म्हणजे 2019-20 मध्ये इतर अवजारासाठी लाभ पात्र राहील. तर मित्रांनो, तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे कोणती पाहिजे तर त्या जाणून घेऊया. तर त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड असणं फार गरजेचं आहे. तसेच 7/12 उतारा, त्यानंतर 8 दाखला, खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल असणं गरजेचं आहे. तसेच जातीचा दाखला अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी फक्त. त्यानंतर स्वयं घोषणापत्र तसेच पूर्व संमतीपत्रही या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. तर मित्रांनो, आता नवीनच फार्मर आय-डी या ठिकाणी ही लागू शकतो, कारण फार्मर आय-डी शिवाय तुम्हाला कुठल्याही कृषी विभागाचा असेल तर कुठलीच तुम्हाला या ठिकाणी योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकणार नाही. त्यामुळे तुमच्याकडे फार्मर आय-डी कार्ड हा असणं फार गरजेचं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा